सविस्तर माहितीसाठी इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट आहे। रात्रीपासून किनारपट्टी भागामध्ये वेगवान वारे वाहत आहेत। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मनोज, वृषाली, आज सलग तिसऱ्या दिवशी हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। या मुसळधार पावसासोबत रात्रीपासून या ठिकाणी वेगवान वारे व्हायला सुरुवात झालेली आहे। खास करून किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहत आहेत आणि हा वाऱ्याचा वेग हा दिवसभरामध्ये वाढेल अशी शक्यता आहे। ताशी 50 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहतील अशी शक्यता आहे। सलग जो पडणारा पाऊस आहे त्यामुळं या पाऊस सध्या जिल्ह्यातल्या सर्व नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत आणि काल देखील गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती। खास करून दक्षिण रत्नागिरी हा जो पट्टा आहे या भागात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस जो आहे तो 2 दिवसापूर्वी झालेला होता आणि पावसाचा कहर या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतो। आपण सध्या भाटे समुद्र किनारी आहोत आणि तुम्ही बघू शकता की जी नारळाची झाडं आहेत ती वाऱ्याच्या वेगानं कशी या ठिकाणी त्या साईडला कलंडलेली पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात सध्या या वेगवान वाऱ्यांचा धुडगूस या ठिकाणी पाहायला मिळतोय। रात्रीपासून हे वेगवान वारे किनारपट्टी भागामध्ये आहेत आणि या वाऱ्यांचा वेग आज देखील राहणार आहे। ताशी 45 ते 50 किलोमीटर वेगापर्यंत हा वारा जाईल असा अंदाज आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी सतर्क राहावं। समुद्र देखील खवळलेला राहणार आहे आणि जिल्ह्यातल्या नद्या देखील सध्या दुथडी भरून वाहत आहेत। आज दिवसभर या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम असेल आणि त्यामुळं किनारपट्टी भागातल्या लोकांनी सतर्कतेचं आव्हान या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय। या अनुषंगानं आज देखील पावसाचा जोर हा कोकणात आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यात कायम असलेला पाहायला मिळतोय। वृषाली, नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।